प्रार्थना बेहरे, स्वप्नील जोशी, प्रथमेश शिवलकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सहनिर्माता प्रसाद खांडेकर. खरं तर आज आपल्यासोबत इथे जे कलाकार दिसत आहेत यांच्या सोबतच आणखी भरपूर कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऐश्वर्या बडदे, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर, श्याम राजपूत, निखिल बने, निखिल रत्नपारखी, चेतना भट, अभिजित चव्हाण, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, सचिन गोस्वामी, प्रभाकर मोरे, बापरे 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 बापरे, आणि प्राजक्ता माळी. मी ही लिस्ट संपतच नाहीये. म्हणजे तू कसं मॅनेज केलंस या सगळ्या कलाकारांना, की त्यांनी तुला मॅनेज केलं, हे मला कलाकारांकडून जाणून घ्यायचंय. सुरुवात करते स्वप्नील जोशी यांच्यापासून. नमस्कार सगळ्यांना, सगळ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणी नमस्कार. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. खूप जण चित्रपटाबद्दल बोललेत, आम्ही तुमचं फार वेळ घेणार नाही. खूप मजा आली मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकदा प्रसादसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण चित्रपट दिग्दर्शित करणं, तो लिहिणं आणि त्याची सहनिर्मिती करणं असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे. ते सोपं नाही आणि त्यातलं सातत्य राखणं आणि तिन्ही डिपार्टमेंटची इमानदारी राखणं हे फार कठीण आहे. पण ज्या पद्धतीने प्रथमेशाने त्यांनी गोष्ट लिहिली, बांधली, वाचली, ऐकवली, त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि मग जेव्हा नावं कळली की अच्छा हा पण आहे, हा पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, हे पण आहे, हा पण आहे, ही पण आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की वाव, म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदिळी असणार आहे. मी नारकर सरांचं आवर्जून कौतुक करतो आणि आभार मानतो. कारण लेखकांच्या डोक्यात गोष्टी येत असतात, दिग्दर्शकाला विजन दिसत असतं, पण एक भक्कम निर्माता लागतो. आणि आपल्याकडे मला असं वाटतं की फार कमी कौतुक केलं जातं निर्मात्यांचं. त्यामुळे जोरदार टाळ्या नारकर सरांसाठी व्हायला पाहिजेत, सेजलसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. ज्या पद्धतीने वैभव आणि सेजलनी फिल्म एक्झिक्यूट केले, खूप कमालीचं एक्झिक्युशन आहे. कारण खूप रिक्वायरमेंट्स आहेत. आत्ता मला खूप सांगता येणार नाही, कारण थ्रिलर कॉमेडी असल्यामुळे लिमिटेशन्स आहेत, पण खूप गोष्टी घडतात. खूप सांगतो म्हणजे आता मी तुम्हाला, तर ते सगळं अवेलेबल होणं, ते सगळं जुळवून आणणं, ते सगळं त्यावेळेत तिथे पोचणं. आम्ही लोणावळ्यापासूनही अजून पुढे आतमध्ये ही फिल्म शूट केली. सो टफ होतं याचं प्रोडक्शन करणं. आणि ह्या लोकांनी फार कमालीने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय, फार पॅशनेटली हा सिनेमा लिहिला गेलाय. आणि आम्हाला सगळ्यांना, मला वैयक्तिक खूप मजा आली. कारण या सगळ्यांचा आत्ता कॉमेडी काय म्हणतो आहे ना, क्रिकेटचा बॉल फुटबॉल एवढा दिसतोय. इतकं टायमिंग कमालीचं आहे सगळ्यांचं. या सगळ्यांबरोबर उभं राहताना, त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग मॅच करण्याचा प्रयत्न करताना माझ्यातल्या अभिनेत्याला खूप मजा आली. ते जमलंय की नाही हे तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघून सांगा, ठरवा. पण खूप कमालीचा चित्रपट बनला. आणि आता तो जसं जसं आम्ही निर्मितीकडे जातोय तसं तसं माझे मित्र मुरली सर आणि पॅनोरमा आता याच्याशी जोडलं गेलंय. सो वी आर मेकिंग ऑल द राईट नॉइजेस फॉर द फिल्म, असं मला मनापासून वाटतं. पर्वणी आहे सगळ्यांसाठी हा चित्रपट बघणं आणि चित्रपट एन्जॉय करणं. खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे, मनोरंजन करणारा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे. तुम्हाला टीजर खूप आवडलाय, सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीजर आवडलाय. मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे. आणि 3 गाणी आहेत चित्रपटात, पण मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे. पुढची 2 गाणी या गाण्यांपेक्षा जास्त भारी, जास्त उजवी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तिन्ही गाण्यांचा फ्लेवर संपूर्णपणे वेगळा आहे. आणि घोडं मैदान लांब नाही, 28 फेब्रुवारीला रिलीज आहे. त्यामुळे होपिंग फॉर द बेस्ट. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आता जसं तुम्ही बोललात की पर्वणी असणार आहे हा सिनेमा, पण मला वाटतं एका वेगळ्या भूमिकेत स्वप्नील जोशी यांना बघणं देखील आमच्यासाठी पर्वणी असणार आहे. आणि ते टीजरमध्ये तर आम्हाला खरंच कमाल वाटतंय. सिक्सर आहे आणि सिक्सर 28 फेब्रुवारीपासून कंटिन्यू थिएटरमध्ये चालू राहू दे. वेल, यानंतर मी वळते प्रार्थना बेहरे यांच्याकडे. सो या सिनेमाशी, जसं की ऑलरेडी स्टोरी माहीत होती असं आपण प्रथमेश यांना सांगितलं, सो या सिनेमाशी जोडणं जाणं, म्हणजे तुझी सुरुवात ज्या वेळेला कळली कथा, तर हे करायचंय हे ठरलं होतं का, की नाही याचा भाग आपल्याला व्हायचंच आहे, की काही प्रश्न होते मनात? बेसिकली सगळ्यात पहिले थँक्यू सो मच. मला सगळ्यात जास्त आनंद होतोय कारण वर्षाची सुरुवात छान अशा फिल्मनी होती माझ्या, आणि तेही रेड बेल थिएटरमध्ये आज म्युझिक लॉन्च होतंय. सो आय एम हॅपी, फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे इथे आला.
आणि येस, कॅरेक्टरबद्दल, फिल्मबद्दल म्हणशील तर प्रसाद खांडेकरबद्दल असं लोकांना वाटतं माझी पहिली फिल्म आहे, मी पहिल्यांदा काम करते, पण तसं नाही आहे. मी त्याच्याबरोबर खूप आधी त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं, जे माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यात त्यांनी ते डायरेक्ट केलं होतं आणि मी त्याच्यात काम केलं होतं. सो प्रसाद बरोबर त्यामुळे तेव्हापासून असं होतं. आत्ता आम्ही बसल्या बसल्या तेच म्हणत होते मी त्याला, म्हणजे प्रसाद आठवतोय 10 वर्ष आधी जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा आपण म्हणायचो तुझी पहिली फिल्म मीच करणार, तुझ्या पहिल्या फिल्म आहे. तो हो आपण करणार एकत्र, आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. सो आय एम फॉर्च्युनेट. आणि 3 रिझन आहे असं सांगितलं. एक पहिलं प्रसाद, दुसरं सेजल मॅम, कारण सेजल मॅम बरोबर ॲक्च्युली फॅमिली रिलेशन आहे माझ्या नवऱ्याचे. सो त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं असं काही आहे म्हटल्यावर नाही म्हणायची संधीच नव्हती. आणि नाही म्हणजे म्हणायचंच नाही, ऑफकोर्स फिल्म अशी होती, पण त्यांनी सांगितल्यावर ओके. आणि तिसरं रिझन होतं स्वप्नील. मला जेव्हा नरेशन मिळालं प्रसादने दिलं तेव्हा मी पहिला फोन स्वप्नीलला केला आणि स्वप्नीलला विचारलं स्वप्नील करायची ना? तो म्हणाला ऑफकोर्स करायची टुंपा. आणि मी सांगितलं येस आय एम इन. मला अजूनही आठवते. आणि थँक्यू स्वप्नील अगेन. माझ्या सगळ्या फिल्म्स आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमधल्या चांगल्या फिल्म्स मी जेव्हा निवडल्या तेव्हा मी स्वप्नीलला विचारलं, त्याची परवानगी घेतली, त्याची परमिशन तो म्हणाला कर, तेव्हा केलं. आणि खरंच ही पण फिल्म त्यातलीच आहे. आणि आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स ॲक्च्युली की आता सगळं तुमच्या हातात आहे. ॲक्च्युली आता 28ला रिलीज होणार आहे. सो थँक्यू सो मच अगेन. तुमच्या सगळ्यांमुळे मला ही संधी मिळाली की इतक्या छान कलाकारांबरोबर, स्पेशली कॉमेडी, आणि जो माझा फोटे नाही आहे, मी पहिल्यांदाच करते ॲक्च्युली असं काहीतरी. आणि आता ते किती छान केलंय, कसं केलंय ते तुम्हीच ठरवा. पण थँक्यू सो मच फॉर दिस चान्स. खूप खूप शुभेच्छा. आणि जसं तू म्हणालीस की कॉमेडी पहिल्यांदा करतेस, पण टीजरमध्ये तरी असं वाटतंय की तो वास तुला जमलाय. कधी कधी होतं ना काखेत कळसा आणि गावाला वळसा, तुझ्याकडे असेल कॉमेडी आणि ती तुला या सिनेमाच्या निमित्ताने ती. पण खरं सांगू आत्ता मला कळलं याचं मिनिंग काय. प्लीज म्हण जेव्हा मला तरी ही म्हण प्रसादनी जेव्हा सांगितली असं तुला, मी तोच विचार करते प्रसाद मला सांग, तुला नंतर सांगतो ह्याचा मिनिंग, तुला नंतर. आज मला कळला ह्याचा मिनिंग काय या म्हणीचा. सो थँक्यू सो मच. मला वाटतं